आणखी 15 दिवस उलटले नाही, तोच संस्थानी सरकारचा हुकूम घेऊन इंग्रजी पोलीस गावात दाखल झाला. तो हुकूम पाहून पंत, पाटील आणि गाव चकित झाला. मांगवाड्यावर पुन्हा संकटच आलं. पंतांनी तो हुकूम चावडीत जरा मोठ्याने वाचला. तुमच्या गावच्या मांग जमातीनं इंग्रजी हद्दीत शिरून जो उत्पात मांडला आहे, त्यामुळे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा हुकूम रवाना होत आहे. या हुकुमान्वये सावळा दाजी मांग यास बेळगाव येथे स्थानबद्ध करण्यात येत आहे. तरी त्वरित हुकुमाची अंमलबजावणी व्हावी व आरोपीस हा हुकूम घेऊन येणाऱ्या सरकारी नोकराचे स्वाधीन करावे. जर आरोपी आपली बायका मुलंही बरोबर घेऊ इच्छित असेल तर त्याला सरकारची आडकाठी नाही. हा हुकूम वाचून पंतांनी चावडीत बसलेल्या सर्व प्रतिष्ठित मंडळीचे चेहरे निरखले आणि तो कागद शंकरराव पाटलाकडे भिरकावला. पण गुन्हा काय मांगाचा? पाटील रेखीव आवाजात म्हणाला आणि समोर पडलेल्या त्या कागदाकडे बोट करून पंत म्हणाले, त्या हुकुमाला विचारा, हे सरकारी धोरण माझ्या डोसक्यात येत नाही. येण्यासारखं नाहीच मुळी ते. माणूस म्हणजे दगड नव्हे, त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध केव्हाही आणि कुठेही नेऊन ठेवणं हा अन्याय आहे आणि तो अन्याय या हुकुमात आहे. आज सावळा, उद्या दौलती, परवा बहिरू, परंतु याचा परिणाम काय? परिणामाची पर्वा सरकार करीत नाही हे स्पष्ट झालं आहे. मात्र परिणाम होणार यात शंका नाही. गावगाडा मंदावेल, गावचे कारभार थंडावतील, प्रांतातील मांगलोक उठावणी करतील आणि ती शब्द पंतांनी परत गिळून टाकले. मांगवड्यात शिपाई गेला आणि सावळा आला. तो हुकूम ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो खिन्न झाला. कापऱ्या आवाजात म्हणाला, मी काय करू? पांढरीचं मत काय? तू जा आता या घडीला, मी काहीच सांगत नाही. पंत उतरले आणि सावळा म्हणाला, निघायची तयारी करून येतो, कर जा. सावळा उठून निघाला. तो पोलिसही त्याच्या मागे चालू लागला. तेव्हा शंकरराव बिथरला, माग फिर, तू कुठे निघालास? सावळा परत येणार आहे, धडपडू नको, घाई करू नको. आणि हे पा, पंतांनी सल्ला दिला, बेळगाव पर्यंत तू त्याच्याशी नीट वाग, आडवं तिडवं बोलू नको. तो माणसाळलेला वाघ आहे, तुला फाडूनही टाकू शकेल, लक्षात ठेव. पोलीस पुन्हा हपकून बसला. सर्व तयारी करून सावळा आला. तो एटबाज पटका बांधून, एक गठलं काखेला अडकवून आणि हातात एक वजनदार काठी घेऊन जत्रेला निघाल्याप्रमाणे निघाला. हा हा म्हणता सर्वत्र बातमी गेली. लोक जमले आणि त्याला वाटेला लावण्यासाठी त्याच्याबरोबर निघाले. मांगाची बायका पोरं डोळे टिपू लागली. घम्यानं हंबरडा फोडला. मांगाच्या आघाडीवरचा तो चिराग निखळून निघाला होता. माळापर्यंत लोक आले. त्यांनी सावळ्याला निरोप दिला. सावळ्यानं पंतांचे पाय धरले आणि दाटल्या कंठानं म्हटलं, गावकर, माझी भाकरी पोरकी होती या, वाईच नजर असू द्या, मी जातू, पर कमी अधिक झालं तर मी नाही, तुम्हीच हायसा. तू जा, काळजी करू नको, पंत उद्गारले. सावळा सर्व मांगांना ओरडून म्हणाला, जावा जावा, मी जातू, घाबरू नका, मी हाय. जर काय भानगड पैदा झाली तर मी गोरीतनं परत येणार हाय. जावा, दाबा तसा. त्यानं दौलतीचे पाय धरले, भैरूला मिठी मारली, घम्याला पोटाशी धरलं, बायकोला दीड दिला आणि पुढा फिरवला. तो बेळगावची वाट चालू लागला. आज आपण आपल्या जन्म दिलेल्या गावात मातीला सोडून निघालो. आता आपण उपरा म्हणून दुसऱ्या गावात जगणार. आपली मुलं माणसं गाव दिसणार नाही. वतनदार असून परदेशी, घर असून वनवासी, आपलं कोण असणार तिथं? या विचारानं त्याचं हृदय करपू लागलं आणि दगडासारखा काळजाचा तो सावळा लहान मुलाप्रमाणे ढसाढसा रडू लागला. ज्या कायद्यानं सावळा बेळगावला गेला त्याच कायद्याचा वरवंटा प्रांतभर फिरला. हजारो मांगांना त्यांना वनवास दिला. हजारो पोरबाळांना नादार केलं. वतनापेक्षा जातीलाच महत्व प्राप्त झालं. मांग हा लायक असूच शकत नाही असा नियम झाला. लायकी हा शब्द मांग जातीपासून अलग करून कैक मांगांना गावापासून, घरापासून, पोराबाळापासून अलग करून टाकण्यात आलं. मांग जातीतील झुंजार वृत्ती नसावी, नाहीशी व्हावी. त्यांनी लाचार व्हावं. परागंदा केलेले मांग परगावात जे मिळेल ते काम करू लागले. कैकांनी आपलं गाव सोडून, जमिनी सोडून बायका पोरं बरोबर नेली. ते फिरस्ते म्हणून फिरू लागले. त्या कायद्यानं आपला फास इतका आवळून टाकला की मांग ही जात सांगणंही कठीण झालं.
मांग म्हणला की क्षमा नाही, हा अंमलदार लोकांचा खाक्याच ठरला. फिरते मांग स्वतःला मांग सांगण्याऐवजी जात चोरू लागले. कैक मांगाचे गारुडी बनले. महाराष्ट्राचा आदिवासी मांग इंग्रजांनी तरवारीच्या धारेवर धरला. सावळानं बेळगावात जाऊन वडाराचं दगड फोडायचं काम सुरू केलं. पण गावाकडची त्याची ओढ भलतीच वाढत होती. तो बैचैन होत होता. जोगणी निघेल, बापूखोत येईल, नीती घेऊन जाईल, मग नाव जाईल, रानोजीचं बलिदान फुकट होईल. ती कल्पना सहन न होऊन त्यानं एकदा आपल्यावर नजर ठेवणाऱ्याचे पाय धरून विनंती केली, मी हत्त वडराचं काम करून राहीन, कुणाच्या पाचोळ्यावर पाय देणार नाही. मग तुझं म्हणणं काय? अधिकाऱ्याने विचारलं. मला दरवर्षी आषाढी अमावस्येच्या दिवशी गावी जायची परवानगी मिळावी. ते तुझ्या वर्तनावर अवलंबून आहे, अधिकारी म्हणाला. आणि सावळा स्वच्छ वागू लागला, अगदी वडार बनला. अधिकाऱ्यानं त्याला गावी फक्त एक दिवस जाऊन येण्याची परवानगी दिली. सावळा आषाढात जोगणीला हजर झाला. लांब दाढी वाढलेला सावळा कुऱ्हाड घेऊन जोगणी बरोबर फिरला. रात्री सर्वांना भेटला. पंत, शंकरराव, दौलती, आपली बायका पोरं यांची भेट घेऊन तो पुन्हा गेला. सावळा पुढे नियमाने येण्याची धडपड करू लागला. आपल्या जत्रेला आपण नाही गेलो तर खोत येऊन जोगणी पडविल म्हणून तो राबू लागला, दगड फोडू लागला. सर्व लोक त्याला वडार म्हणूनच ओळखू लागले. आणि सावळा दिसेही तसाच. गाव सोडल्यापासून 4 वर्ष त्याला दरवर्षी जोगणीला जाण्याची परवानगी मिळाली. परंतु 5व्या वर्षी त्याच्यावरचा अधिकारी बदलून गेला आणि नवा आला. त्या नव्या अधिकाऱ्याला खुश करून हाताखाली घेण्यात सावळा अपयशी ठरला आणि त्या पुढं 5 वर्ष गावाला जाण्याची परवानगीच त्याला मिळाली नाही. ती 5 वर्ष त्यानं झुरत काढली. घमंडी किंवा बायको जे कोणी तेच त्याला खुशाली सांगे आणि ती ऐकून त्याला समाधान होईल. आणि 9व्या वर्षी तो जेव्हा जोगणीला आला तेव्हा त्याला सारच एकदम बदललेलं दिसलं. ते जुने निवडुंगाचे डांग वाळून नवे तरतरून आले होते. त्या जुन्या घरात नवी माणसं वावरत होती. मरायचं नाही असं ठरवून जगलेला दौलती एक वेगळ्या समाधानाचे सुस्कारे टाकीत होता. त्यानं कुसळा एवढी पोरं मेरूसारखी केली होती आणि तो आता एका पायावर मरायला तयार झाला होता. त्याच्या त्या पिळदार देहाला आता बाक आला होता. वाघासारख्या मिशा रेशमासारख्या चमकत होत्या. पिकलेल्या भुवया कपाळावरच्या गंधात एकरूपी होत होत्या. त्याच्या शरीरातील भरीव हाड लकलकीत होती. कातड्याच्या आडून शिरा सनसनीत दिसत होत्या. मुलाप्रमाणे नातवाचा लोकिक पाहून मग मरायचं अशा निर्धारानं जगलेली राहीबाई निर्धास्त झाली होती. त्याच्या मानेत कंप निर्माण झाला होता. डोकीचे केस पांढरे झाले होते. चेहरा सुरकुत्याने झाकाळला होता आणि आजही ती मोठं कुंकू लावून शेळ्या राखीत होती. आपल्या कष्टाचं चीज झालं असं राधाबाईला वाटत होतं. तिच्या 11 वर्षाच्या खडतर जीवनाचं सार्थक झालं होतं. कुंकाविनं जगणं दुधर असतं, पण तेच जिनं राधा जगली होती. आज तिच्या घरात एक नव्हे 2 जवान मुलं करती झाली होती. दौलती आणि राही यांच्या डोळ्यापुढे 2 रानोजी वावरत होते. फकीरा, साधू हे घरचा सर्व भार सांभाळीत होते. त्यांच्या त्या जुन्या घरात नवं आनंददायी वारं खेळत होतं. फकीरा आता वयात आला होता. बापाच्या कीर्तीला साजेशा वर्तनानं तो गावात लाडका झाला होता. पाणीदार डोळे, रसरशीत चेहरा, पोलादाप्रमाणे शरीर घेऊन तो नुकताच तारुण्यात प्रवेश केलेला फकीरा पाहून लोक आनंदले होते. त्याच्या आईनं त्याला सर्व चांगली वळण लावली होती. तो शांतपणे बोले आणि मोजके बोले. तो आपल्याच धुंदीत चाले. त्याला थिल्लरपणाची चीड असे. आपणही पंतसारखं वागावं असं त्याला वाटे. तो आता हट्ट करीत नव्हता, तर देवारात ठेवलेली रानोजीची तलवार पूजित होता. गबऱ्याचं खोगीर त्याला फार प्रिय होतं. तो ते खोगीर नव्या गबऱ्यावर घालून बहिरी ससाण्याप्रमाणे तो माळावर सुरकंडी घेत होता. साधू सरकारी नोकरी सांभाळत होता. विष्णुपंत आता उतरणीला लागले होते. त्यांच्या पल्लेदार मिशात करड दिसू लागली होती. रुंद देखणा चेहरा फारच गंभीर झाला होता. त्याच्याबरोबर त्याच्या मूळच्या करारीपणात अधिकच भर पडली. शंकरराव पाटलाचा देह आता अधिकच वाढला होता. म्हातारपणानं त्याला ग्रासण्यास सुरुवात केली होती, पण उरातील अहंकार संपला नव्हता. तो पूर्वीसारखाच अहंकारी होता. अहंकारी माणसं अहंकार घेऊन जन्मतात आणि अहंकार घेऊनच मरतात. शंकरराव पाटील त्यांच्यापैकीच एक होता. भैरू आप्पा ही जुनी माणसं म्हातारी झाली होती, परंतु जीवनातील तापट वृत्ती त्यांनी सोडली नव्हती.
उलट आता ती वाढलेली होती. ईशा, किशा, बळी, मुरारी, घम्या, भिवा ही पोरं आता मोठी होऊन वाघाप्रमाणे वागत होती. हे सारं पाहून सावळ्याला आनंद झाला. आषाढी अमावस्येचा तो दिवस उगवला. गावात आनंद पसरला. जोगण्या पाहण्यासाठी गावगावचे लोक आले. सकाळपासून गावात एकच घाई सुरू झाली. एवढी ईर्ष्या असल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. हे बाजे करारी शब्द बापूखोत विसरला नव्हता. त्या शब्दांनी त्याच्या काळजात कुरूप केलं होतं. तो आज 10 वर्ष ती जोगणी आणण्यासाठी शिकस्त करत होता, परंतु त्याला अपयशच आलं. त्याचा आवेश वाटेकरांना पुरता कळला होता. जोगणीचा रिवाज मोडून आपल्या हद्दीत घुसून जो आपला माणूस मारायला भ्याला नाही, तो आपली जोगणी परत नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, याची एक प्रकारे धास्तीच घेऊन वाटेगाव सावध होता. जीवावर उदार होऊन शंकरराव पंत सावळा, भेरू रामोशी, तान्या महार यांनी बापूला निष्प्रभ केला होता. जोगणी परत आणण्यासाठी बापूने काही करायचे बाकी ठेवले नव्हते. सर्व खटपटी करूनही त्याला यश आलं नव्हतं. 6 माणसं मरूनही जोगणी गेल्यामुळे शिगावकरांचा हियाच मोडला होता. कोणीही जोगणीसाठी शिर हातात घेऊन लढण्याची भाषा काढीत नव्हता. मग एकटा बापू काय करणार? सरकारी अधिकारी, परगावचे मित्र यांच्या बळावर जोगणी आणून बापानं उच्चारलेले शब्द खरे करून दाखवणं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यासाठी त्याला गावची मदत व्हायला हवी होती, पण नेमकं तेच होत नव्हतं. परंतु अलीकडे त्याचा दबदबा वाढत होता. गावातील नेटकी पोरं त्याच्या कर्ह्यात आली होती. त्यातच स्वतःच्या जमिनी चांगल्या पोरांना वाट्यानं देऊन त्यानं त्यांना अंकित करून घेतलं होतं. दरवर्षी शिगावत निघणारा तो एकटा जोगा पाहून कैकांना वाईटही वाटत होतं. इब्रती खातीर मरावं असे अनेकांना वाटत होतं, पण आपल्या एकट्यानं काय होणार असा पेच पडत होता. बाजीबा आता थकला होता. चालत्या घोड्यावर उडी घ्यायची धमक त्याच्यात उरली नव्हती. दुखी अंतकरणाने तो त्या रंडक्या जोग्याकडे पाहत होता, परंतु जोगणीबद्दल एकही शब्द बोलत नव्हता आणि इतरांचा तर तो घासच नव्हता. कोणीच जोगणी आणायची भाषा उघडपणे बोलू शकत नव्हता, कारण जोगणी म्हटलं की त्याला त्याच्या डोळ्यापुढे भैरू रामोशी आणि सावळा मांग कुराडी घेऊन नाचत. त्यामुळे मनातले विचार मनातच राहत. आपण जोगणीविषयी काहीतरी बोलू आणि ती बातमी कोणीतरी भैऱ्याला देईल, मग तो यम येऊन आपलं वाटोळं करील असं सर्वांना वाटे. ही भीती आता थोडीशी बोथट झाली होती. खोताभोवती तरुण मंडळी उघड उघड जोगणी परत आणण्याची चढाईची भाषा करीत होती. त्यामुळे कैकांना धीर आला होता. आणि याच दरम्यान एक नवलाईची गोष्ट घडली. ती म्हणजे बापू खोतांना आपली मुलगी शंकरराव पाटलाच्या भाऊकीत रावसाहेबाला दिली होती. ती सोयरीक जोडण्यासाठी त्याने 14,000 रुपये हुंडा दिला होता आणि तोही पुढे सगळा विचार करूनच, कारण शंकरराव पाटलानंतर रावसाहेबाकडे ती पाटीलकी येणार होती. आज तो काम करीत नसला तरी शंकररावाच्या खालोखाल त्याला गावात मान होता आणि सासऱ्याच्या विचाराप्रमाणे फिरणाराही होता. त्याच्या आडून कितीतरी गोष्टी बापू खोताला साधता येणार होत्या. हे सर्व लक्षात घेऊनच तो आज जोगणीचा गंभीरपणे विचार करीत होता. सोप्यात तरणी पोरं जमली होती. कैक माथारे खांबाला टेकून बसले होते. बाजीबा चौफाळ्यावर बसून शांतपणे ऐकत होता. बापू बोलत होता, मला मरायची भीती नाही. माझं काळीज माझ्या पोटात नसून पाठीवर आहे, पण मी एकटा काय करू? मला बळ असून त्याचा उपयोग नाही, पाठबळ हवं. एकटा कधीही जाऊन मी कटून मेलो असतो, पण आता मी निश्चित सांगतो की आमची जोगणी परत आलीच पाहिजे. मग काय करूया बोला? गजामाळ्याचा गलूमाळी नाक फुगून म्हणाला आणि बापूला गजाच्या पराक्रमाची आठवण झाली. तो म्हणाला, गलू, तुझ्या बापानं फेक भाला म्हणताच आपला भाला फेकून त्या मांगाला खसकन टिपला. तसा वीर मला हवा. मग मी तयार आहे. बापाच्या करणीचा पवाडा ऐकून गलू पुलंकित होऊन म्हणाला आणि खांबाला टेकून बसलेला कुंभार म्हणाला, हो हो, म्या गजूची जखम बघितली होती. टाळूत मारलेली तलवार त्याच्या नाकापतूर खाली गेली होती. हे ऐकून बापू चरकला. कुंभाराला गप्प करून तो म्हणाला, झालं ते गेलं त्याच्या संग. आता आजचं बोला. माझी 50 माणसं बाहेरची येणार आहेत. इथं सोप्यातही 50 एक भरतील आणि 5-50 गावातून काढूया आणि देऊया दंगल उडून.
ज्ञानसुतार जोरात येऊन म्हणाला, हो, दंगल झालीच पाहिजे. खोत म्हणाला, आता ताणून धरण्यात अर्थ नाही. शेंडी तुटो का पारंबी तुटो, जे होईल ते होईल. उघड हाणामारी करायची का? एकानं शंकेच्या सुरात प्रश्न केला. नाही, माझा जावाई आहे त्या गावात. तिथं माझी बाहेरची मंडळी मुक्काम करून बसली आहेत. त्यापैकी काही मांगाची तलवार रोखून धरतील आणि काही रावसाहेबाबरोबर जोगणीच्या जवळ जातील आणि तीच महत्वाचं काम करतील. आपण थोड्या अंतरावर असायचं, पांगून वावरायचं. नि दंगल झाली की जोगणीचा पिछा करणाऱ्याचे पाय तोडीत गावाकडे सटकायचं. बरं, भैरू रामोशाचं काय करायचं? दुसरी एक शंका उठली आणि एकदम चमकून बापू खोत म्हणाला, हो, भैऱ्या आणि सावळ्या हे दोघं तिथं असतील. तिथं आपली 8 माणसं असणार आणि दंगलीत प्रथम हे 2 मुर्दे खाली पडतील. मग जमलं. सोप्यात एकच आवाज घुमला. जणू भैरू आणि सावळ्या यांचे खरोखर मुर्दे पडले. त्यांना भास झाला आणि त्यांच्या उरावरचं ओझं हलकं झालं. खलबत झाली. सर्व लोक उठून कामाला लागले. निरनिराळ्या वाटा धरून वाटेगावची वाट चालू लागले. एखाद्या युद्धाची तयारी करावी तशी बापूने तयारी केली. घोंगड्याच्या भाळीत हत्यार घेऊन शिगावचे लोक तयार झाले. सरहद्दीवर काहींनी घोडी तयार ठेवली. काही जाऊन पोहोचले, काही पांगून बसले. कोण भैऱ्याला शोधू लागले, कोण सावळ्याचा चेहरा निरखू लागले. ते सारेजण गर्दीत मिसळले गेले.